सरकार नाही भानावर आणि लाडक्या बहिणी वाऱ्यावर. आपण या आंदोलनामध्ये ही घोषणा ऐकली आणि जेव्हा आजच्या तारखेला महिला इतक्या मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती उतरतात आणि ते ह्या पद्धतीची जेव्हा घोषणा देतात तेव्हा त्यांना त्यांच्या सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो अधोरेखित करायचा असतो. प्रश्न फक्त इतक्यापुरता मर्यादित नाही आहे, तर नागरिक जेव्हा स्वतःहून आपल्या सुरक्षेची व्यवस्था करायला बघतात तेव्हा त्यांना स्थानिक जे गुंड आहेत ते त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देतात. तुम्हाला गोळ्या घालू अशा प्रकारचं पोलिसांसमोर उघडपणे सांगितलं जातं. पोलिसांच्या समोर जर गुंड जर धमक्या देत असतील तर मग दाद कुठे मागायची हा प्रश्न उरतो. आम्ही कायद्याने वागा लोक चळवळीचा या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि राज्य सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना, की तुम्ही आता ही जबाबदारी घेतली पाहिजे. तुमच्या ज्या यंत्रणा आहेत त्या संपूर्णपणे फेल गेलेल्या आहेत लोकांना न्याय देण्यासाठी. आणि एखाद्या सर्वसामान्य नागरिक ज्या वेळेला रस्त्यावरती उतरत असतो, 5-5 दिवस लोक जेव्हा फुटपाथवरती आपलं घरदार सगळी कामधामं सोडून घरातल्या जबाबदाऱ्या सोडून जेव्हा लोक फुटपाथवर बसतात 5-5 दिवस, तेव्हा कुठेतरी तुमच्या सगळ्या यंत्रणा या फेल गेलेल्या आहेत. हे मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांचा फार तातडीने हस्तक्षेप या ठिकाणी आवश्यक झालेला आहे. 2 दिवसानंतर कदाचित निवडणुकीची आचारसंहिता लागेल आणि त्या आचारसंहितेचा बहाणा करून आपण पोलिसांमार्फत ह्यांना जबरदस्तीने उठवू असं सुद्धा कदाचित सरकारचं याच्या पाठीमागे प्लॅनिंग असू शकतं टंगळमंगळ करण्यामध्ये. महानगरपालिकेने अशी घोषणा केली आहे, एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे आणि महानगरपालिका म्हणते की याच्याशी काही आमचा संबंध नाही आहे. अरे, बिल्डिंग बांधण्याशी तुमचा संबंध असतो, CCOCशी तुमचा संबंध असतो, जागेची जी हद्द आहे तुमचा त्याचा संबंध असतो आणि ह्या प्रश्नाशी तुमचा संबंध नाही असं महानगरपालिका कसं काय म्हणू शकते? जे पोलीस आहेत त्यांचंसुद्धा तेच म्हणणं आहे. आणि ह्या दोन्ही यंत्रणा जर एकमेकांकडे टोलवाटोलवी करत असतील तर लोकांना रस्त्यावरती उतरून तिथे ठाण मांडून आपल्या न्यायासाठी दाद मागण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरत नाही. हे जनतेचं आंदोलन आहे, लोक चळवळ आहे आणि त्यामुळे कायद्याने बघा लोक चळवळ या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित आहोत.